नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल। नमो बुद्धाय, जय भीम। डॉक्टर प्रवीण शंकर बोर्डे, धम्मसेवक। आपण पाहत आहात अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल। नमो बुद्धाय, जय भीम। आजचा विषय आहे निसर्ग आणि आम्ही। तथा जीवनामध्ये ज्याही घटना घडल्या तर त्या सर्व निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहूनच घडलेल्या आहे। जसं सिद्धार्थ गौतमांचा जन्म हा लुंबिनी वनामध्ये म्हणजेच निसर्गरम्य अशा ठिकाणी तद्वतच त्यांचं राहणीमान हे त्यांच्यासाठी केलेलं ऐशो आरामात त्यांच्या वडिलांनी 3 महल केले होते, परंतु त्यांना महलात न करमता त्यांनी दुःखातून मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी त्यांनी जंगलामध्ये त्यांनी तपश्चर्या केली आणि त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं। ही त्यांच्या जीवनातली महत्त्वाची गोष्ट। तिसरी त्यांच्या जीवनातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यांचा महापरिनिर्वाण हे सुद्धा त्यांचा एक निसर्गरम्य अशा जंगलामध्ये झाला, ज्याला आपण महापरिनिर्वाण म्हणतो। तर ह्या ज्या घटना आहेत ह्या मुळातच निसर्ग आणि धम्म या विषयावर अवलंबून आहे। निसर्गाचं बघता आपण जो काही आता चालू आहे किंवा मग जो ग्लोबल वॉर्मिंगचा जो विषय आलेला आहे जागतिक लेवलला, तर याला कुठंतरी आळा बसण्यासाठी आपण निसर्गासोबत निसर्गाने जे नियम लावलेले आहेत त्या निसर्गाच्या नियमाचं आपण सर्वांनी पालन केलं पाहिजे। तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला जो मार्ग आहे आणि निसर्गातच सर्व धम्म आहे असे जाणून जर आपण कार्य केले तर आपण खरंच प्रगतशील होऊया। निसर्गामध्ये असलेले सर्व प्राणीमात्र जीवसृष्टी यांचं आपण निगा ठेवण्यास मदत होईल। तसेच हल्ली बरेचसे असे प्रकल्प चालू आहे की ज्या प्रकल्पामुळे निसर्गाची खूप असं ख्याती होऊन राहिलेली आहे। खूप झाडांची तोड होऊन राहिलेली आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये कंपनीज म्हणा किंवा मग इतर क्षेत्रामध्ये जे काही आहेत तर खूप असं प्रदूषण वाढत चाललेलं आहे, ज्यामध्ये आपण शहरी भागाचा जर विषय केला तर शहरी भागामध्ये ऑक्सिजन जो आहे तर ऑक्सिजन पुरेपूर न मिळण्याचे कारण म्हणजे तेच की इंडस्ट्रियल एरिया खूप वाढलेला आहे, झाडतोड जास्त होऊन राहिलेली आहे आणि याला कुठेतरी आळा बसण्यासाठी आपण निसर्गाच्या नियमाचं पालन केलेलं पाहिजे। उदाहरणार्थ की जसं प्लॅस्टिकचा जो कचरा आहे तो इतरत्र फेकू नये, प्लॅस्टिकचा वापर कमी करावा। नैसर्गिकरित्याच आपण सर्व जे आचरण आहे ते करायचं आहे। तद्वतच निसर्गाने दिलेल्या सर्व नियमाचं पालन आपण करायला पाहिजे। नमो बुद्धाय। अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल।